नमस्कार मित्रांनो, आर डी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता जस्ट उठलेलो आहे. आता बघू, आता पुढे आता फ्रेश बिश होणार आहे. मग त्याच्यानंतर मी जाणार आहे बाहेर. उद्या संक्रांती आहे. संक्रांतीच्या निमित्त फ्रेशच व्हायला जात होतो. आमची हावरी बघा, हावरी कशी बसते बघा. हावरी नुसती खाते. लई खायला लावलं आहे तिने. काय काय खायला लावलं आहे बाबू? काय खाते? कुरमुरे खाते. आणि आणि काय खाते तू? हां हां मग तू आज कुठे जाणार आहे? बाहेर काय करणार आहे जाऊन तू? काय खाणार आहे? मला खाणार आहे. मग बर्गर बिर्गर नको? उद्या संक्रांती आहे. पतंग उडवणार का नाही आज? मागच्या वेळेस कशी उडवली तू? कुठं उडवलेली पतंग? हां मी होतो ना. तू सांग ना, तू कसं केलं तर मला सांग तर. दिसला नाही तू? तू या बाजूलाच तर होतो मी. हाय मित्रांनो, आत्ताच फ्रेश होऊन आलोय खाली जस्ट नाव. जरा मम्मीला आणि बाबूला घेऊन आलोय. जरा बघतोय काय, म्हणजे त्यांना दोघांना काहीतरी खायचं होतं म्हणून आलोय खाली. बघू आता. मी आत्ताच जस्ट पनवेलवरून राऊंड मारून आलो. तिथं बघतोय उद्याच्या मकर संक्रांतीचा आत्ताच पतंगी उडवायला लावले ते जणांनी. जस्ट नाव बघितलं मी. बघू पुढे. आता आमचा प्लॅन चाललाय पुढे जायचं. कामाला पण पतंगी घ्यायच्यात. उल्हासनगर नाही तर कुठं तर जायचं चाललंय प्लॅन. आता तुम्हाला सांगतोच कसं काय आणि ब्लॉगमध्ये आणि काय नाही ते. हाय मित्रांनो, आता आलोय जस्ट पोचलोय अंबारा उल्हासनगरला. मग आता पतंगी येतो. गजानन मार्केटला जातोय. जरा आता चाललोय आणि बघतोय आता कितीला पतंग भेटते आणि काय भेटते. मांजा भेटतोय. आम्ही आलोय मित्रांबरोबर युगा आमची गाडी वन साईड गाडीवर आलोय. रिक्षामध्ये आलोय का आता कसं गर्दीचा माहोल आहे इथं तर गाडी घेऊन नाही येऊ शकत मोठीवाली. तर मग बघू आता पतंगी घेऊन चालले. आता आमचे मित्र जर बसलेत. मित्र आमचा दाद्याचा ब्लॉगर पण आलाय आमच्या बरोबर. बोलने में पैसा लगेगा क्या? देखा, ब्लॉग का यही रहता है भाई. यूट्यूबर का यही पैसा सीन रहता है. पैसा जब देगा तभी बोलेगा. चला भेटू पुढे. परत आता चालू मार्केटमध्ये गेल्यावर बघू आपण काय ते. मित्रांनो, आत्ताच पोहोचलो पतंगी घ्यायला. आलोय, पोहोचलो आत्ताच उल्हासनगरमध्ये. चेक करू शकता तुम्ही. डुकरूस काय घायला लावलाय तू? लई तिथे पतंगी बघायला घेतली ना, पतंगी लई तिथे. मांजा भिंजा सगळं भेटेल तुम्हाला. बघू आता घ्यायला लावले. घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतोच काय नाही. पाहुणो, इथे या दुकानात तर काहीतरीच रेट सांगतो ते, म्हणून कॅन्सल केलं इकडून घेण्याचं. आता झालं कल्याणला बघू आता किती स्वस्तात भेटतात का काय भेटतात. आता उद्या तर हे आहे ना, उद्या संक्रांती बोललो तर लय महाग देणार. आता म्हणजे एकदम कामच काढतात ते एकदम. चला बघतो आता कल्याणला जाऊन बघतो. कल्याणच्या दुकानात जाऊन बघतो आणि सांगतो तुम्हाला. Along these streets anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. भावांनो, आम्हाला दूध मार्केट तर भेटत नाही. काल्या काय माहिती कुठं शोधतोय नुसता. भेटला का रे? कधी भेटेल मला वाटत नाही. राज कल्याण आता ठाणा जायचे आमचा विचार आहे. पतंगी काय भेटत नाही आम्हाला. कुर्ल्याला भाई मजबूत भेटतील. कुर्ल्याला डाय फिरक्या भेटतील मोठ्या. काय बोलतो? मुंब्रा जायचा. मुंब्रा जाऊ. चला आता मुंब्रा जायचा विचार आहे. आत्ता कल्याणला बसले. कल्याणला दादा भेटतील काच पतंगी? दाद्या आता अजून तू एवढी गर्दी आहे का बाकी?
लय गर्दी आहे काय? बबलूकडे तुला एकदा नेतो मी दुपारचा. जाताना बबलूकडे जाऊ. आणि त्याचं सेटर बंद करायला कसली गर्दी आहे. नाही, 12ला बंद करतो. आजचा शटर उद्या बंद होईल थांबायला वाटत नाही. घेतल्यानंतर बबलूकडे काय टेन्शन. मग दाद्या कसं नियोजन करतो मग आता तू पतंगी खपल्या बोलतो. रिक्षा काढतो सुरतला जाऊ सकाळपर्यंत रिटर्न. सुरतला जायचे का आता? सांगतो तिथे जेवण बनवून ठेव, तिच्याकडे जेवू रात्री आणि डायरेक्ट तिथून तसा जवळ आहे. जवळ आहे जवळ आहे. जवळ आहे वल्लभभाई पटेल. एक काम करू दाद्या चल. ए दाद्या एरो तिकीट काढू भेंडी एअरपोर्टला जाऊ पटपट चल. एरोप्लेन रिक्षा फुल विषय. सब पतंगी चेक करायला लावलेत आम्ही. इकडे ना इकडे गाडी सडक देते. उंदराने चावलेली दाद्या हागलेले. Lost soul searching, trying to redefine echoes of struggle in alleys tight, fighting for a moment under neon light. Corners hum with a jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. मित्रांनो आलो इथं अंबरनाथला आलो. बबलू पतंगवाला आहे. पतंगी 101 नंबर आहेत. लय भारी नंबर एक भारी पतंगी आले आहेत. घेतो आता इथून 3, 4, 5, 6 बघू. लॉटमध्येच घ्यायचा विचार चालला आहे आमचा. 30 पतंगी तर आधीच पहिल्या घेतलेल्या आहेत. आता इथून पण 31 पतंगी घ्यायचा हे चाललं आहे. तुम्हाला दाखवतो त्याचं दुकान. कोणाला लागत असतील तर इथंच या, इथूनच घ्या. कारण की इथं तर क्वालिटीचं लय भाष्य आहे. 1 नंबर क्वालिटी आहे भाई. क्वालिटीचं लय कडक आहे इथं. बघू तुम्हाला सांगतो पुढे. आता इथं किती पतंगी येते ते बघतो, त्यानंतर पुढचा सांगतो तुम्हाला. आणि उद्याच्या ब्लॉगला आपण भेटू. हाय भावांनो, आता आलो आहे जस्ट खायला. अंबरनाथवरून आलो आहे जस्ट नाव. पोचलो आहे आता. भूक बीक लागली निकाल. पोरं बसली खायला. उद्या मकर संक्रांतीला आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये. चला भावना था बाय बाय. मित्रांनो आज आहे मकर संक्रांती. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही तर तयारी झाली आमची. आता आम्ही निघतो. आम्ही पतंगी उडवायला झाले. तरी पण आमचा मांजा मागवला आहे. आम्ही तो मांजा फक्त आता थोडासा गुंतला आहे, तर त्याच्यात आम्ही वेळ घालवला आहे. आम्ही वेळ जास्त. आत्ता काहीतरी समथिंग 4 वाजले. 4 वाजायला आलेले आहेत. बघू आता आम्ही चालू आहे पनवेल हायवेला पतंगी उडवायला. पतंगी तर रेडी केल्या आम्ही. काल रात्रीच पतंगी घेऊन आलो. कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला समजेलच किती पतंगी घेतल्या आणि किती नाही. आत्ता तर आम्ही चालू पनवेल हायवेला. आता सगळे पोरं निघतात येत आता. जस्ट गाड्या बिड्या घेतल्यात. आता निघते. पतंगी तर केल्यात आम्ही पूर्ण. तुम्हाला दाखवतो पतंगी आता. पोरं इथं करतात. पोरांचा मांजा अडकला इथे. सगळे आहेत इथेच. पतंगी अजून तर लयच. बाकीच्यांचे तर कणी बांधायचे राहिलेत. खूप करायचं आहे काय. बघू आता पनवेल हायवेला जाऊन बघतो किती जण आहेत आणि किती पतंगी कापतोय आपण. आता ते पण बघायला लागेल. आता किती जण येतात ते आणि काय नाही येतात बघू आता. चला भेटू आपण पनवेल हायवेला आता. बाय. अरे काय इधर आहे ना मांजा ये. आत्ताच निघालोय जस्ट नाव. झालाय सगळा मांजा बिंजा लपटून झालेला आहे. सगळा झालेला. जस्ट पोचलोय आता. पतंगी बितंगी घेतलेल्या आहे आता. झालाय सगळा मांजा बिंजा लपटून बिपटून झालेला आहे. आलोय सध्याला पोचलोय मैदानात. गर्दी बघा किती. पतंगी उडतात येत नसत्या. लय जण पतंगी उडवतात येत. आता आपण पण उडवू. चला आता करू काम 25 सगळ्यांचा. UP वरून मांजा आणलाय. ते आहे ना काम आपला.
चालला पुढे पोलीस पण इकडे पाठी काय पाठी आहे ना पुढं काय ते लावड्या पाठी मग खड्ड्यात खड्ड्यात जातो का बोल आईची गाठ टच गुल झाली रे अहो ना आम्ही इथं माणूस ठेवलाय पतंगी पकडायला रास पतंगी आणल्यात त्यांनी एक पतंगीचे 10 रुपये पकडा माणसाने आणल्यात आमच्या बघा माणूस अशी करून तू अख्खी तोडून टाकशील माझी धार प्रेमात उडव ना प्रेमात प्रेमात नाही उडत आहेत का हे पण नाही उडवायचं एक तर पतंग गोल करू दे यायला मगाचपासून हाताची नाही उडव नाही याला उडव कोण आधी कोण नाही आधी मध्ये डायरेक्ट उडव थांबला घेऊ दे तिला ऐकी काय काला आ रहा है रे चेहरा काला आ रहा है चेहरा बंद दे पतंगी कापल्या तर नाहीत आपण पण 4-5 पतंगी कापलेल्या आहेत बाकीचे तर पकडा नुसते पतंगी फाटतात ह्यो मांजा टाकतो इथून पतंगी तिथून पतंगी तिथं 100-1 पतंगी तर आहेतच निकाल पतंगी आहेत वरती कुठं बघतील तिथं पतंगीच आहेत नुसत्या पतंगीच फाटतात आहेत काटाकाटी तर होईतच नाही आता काय सांगू अजून खेळत पतंगी कापायची गोष्टच झाली लांब पतंगी फाटतच जास्त आहेत इकडून एक घुसतंय तिथून एक घुसतंय कुठून एक कोण कसा पण येतोय काय माहिती काय समजत नाही पब्लिक बघा पब्लिक तर एवढी आहे ना मकर संक्रांती तर लेक जोरात करायला घेतली पतंगी आहे तो वरती आपल्या बघू आता परत येतो व्हिडिओ मध्ये काढू चला बाय इकडे तिकडे होऊ नको का भाई माझ्या पतंगीची आई झोली टाकली मला वाटलेलं टाकली ना आता कुठली पतंगी ती ना माहिती किंवा ती व्हाईट वाली याचा एक माझ्या वरती एक माझ्या बघ ए आधी तिकडे घे आधी खाला ए मावा पतंगी पण नको पतंगी दिखा कौन सी उड़ती मला वाटलं ऑन रेकॉर्ड गुल झाली
आईच्या गावात जा मथुरची गाडी पडली मांजा फेल पडलाय साध्या धाग्याची गोधडीवाला धागाची मांजा फेल पडलाय. आता मांजा आहे बघा इथं खायला घेतलाय पोरांनी मजबूत काल्या डोकरूट काल्याची उदास झाली कारण की मथुरची गाडी पडलेली आहे आज. काल्याचं तोंड पडलेलं आहे इथंची. आता मला वाटत नाही आज का तो जेवत नाही वाटतं. आज पतंगी रास आहे इथंची. ह्यो आमचा माउंटेन ड्यू कमब्रो. बघू आता अजून पतंगी उडवायला लावलेत. आमचा मेन माणूस पण येतोय आलेला आहे. बघू चला भेटू आता परत मध्येच. तुलाच येतो पतंग बंद दाखव. काल्याची गाड मारतो ना मी आता. आईची गाठ उतरे एक गाठ सुटली ना एवढं लागतं. ए माझे रे काल्या कापा भोसडीच्या. कापना रोहित घे ना घे त्याच्या आईची गाठ त्याच्या घे. खाली नाही लावड्या आता म्हणजे टाकते. ए 30-40 ए आधी घेऊ का ही बघ बाजूलाच आहे. खालची नको माझ्या झाल्या आईच्या गावात इथं. 30 सेकंदच घ्या. अरे वारी कुठे येतो 30 सेकंद घे. माय पाठवून घे ना बाबा बबलू. पाठून पुढून सगळीकडे घेतो ना भावा टेन्शन नाही घेतो. प्लेन मध्ये जाऊ चल. प्लेन मध्ये जाऊ चल. काल्या घेऊ का भोसडीच्या. अरे बाबा किती गाठी आहेत हा गाडीवर आहे. टॉर्च का नाही चालू होत रे. वरती नाही खाली ढकल खालून ढकल असं टाकू का. टाक खाल्याची मारतो आता दाम बघा चल आता कापायची सोड ना. मागा मागे येतो काप काप. फिरलाय गोल फिरलाय तो. अरे हात अरे आमच्या मित्राची पतंग कापलेली आहे. भावांनो आजची पतंग गेलेली काल्याने आमची गाठीची उचलली आहे. भावांनो लय पतंगी गेल्या आपल्या. लय पतंगी गेल्या पण आणि लय पतंगी कापल्या पण आपण. आता लास्ट पतंग होती ती पण आपली काल्याने कापली. ती पण गाठीशी कापली. आणि व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघतीलच कसा खुश होतोय तो पूर्ण. आणि एवढ्या पतंगी अजून पण एवढ्या पतंगी उडतात आहेत ना. लय पतंगी उडतात. आता ते दिसणार तर नाही तुम्हाला तरी दिसत असेल तर बघा. लय पतंगी उडवतात आहेत अजून पण पोरं. लय म्हणजे लय पतंगी उडतात आहेत तरी पण अजून लय खूप जण उडवतात अजून. बघा आमचा पण एक माणूस अजून पतंग उडवतोय. तिथं दाद्या उडवतोय. तिथं लय सगळेजण उडवतात आहेत अजून. आज तर मकर संक्रांती म्हणजे अवतार तर माझा लय काळा कुठं आला असं. अवतार म्हणजे कातोडीपेक्षा पुढचा दिसेल मी वाटतं. पोचले आता बघू. आता घरी जायचाच विषय. आता अंधार तर झालेला आहे. अंधार झालेला आहे. आमची बकरी बोलते घरी नको जाऊ. कितीपर्यंत उडवायच्यात बाबा पतंगी. 8 वाजेपर्यंत. नाईट विजन घेणार आहे काय एरोप्लेन. तो वरचा एरोप्लेन
कुठे आपला त्यालाच कापायचं आहे वरच्या वरच्या एरोप्लेनला कापायचा आहे काय? माउंटन डिओ आमचा माउंटन डिओ पतंग उडवतोय पण ती पतंग काय उडत नाही त्याकडून वाटतं आज पतंग नाही उडत आहे. एरियामध्ये येणार आहे आमच्या ना पत्ता बित्ता देऊन ठेवतो लगच कापायची असेल ते लगच या. अजून लय जण पोरं आहेत असं नाही का लय जण पोरं आहेत अजून. आमचा दाद्याचा तर कारभार उडलाय. आमचा थंपाच पण आहे इथं. मथुरची गाडी पडली आज. तोंड बारीक करून ठेवलंय मथुरची गाडी पण. मथुरची पतंग उडवली इथं. पोरं आलेत पोरं दाद्याने पोरं ठेवलेली पोरं आलेली आहेत त्यांचा हिसाब करायचा पोरांचा. आमची बकरी एका मिनिटात दाना जळीन. अरे भावांनो लय पतंगी होते आज म्हणजे खूप पतंगी आहेत. म्हणजे आज लय जण पतंगी उडवतात पण अजून तर लय जण उडवतात. बघू शकता तुम्ही लय जण म्हणजे एवढी गर्दी आहे ना अजून पण. आत्ता वाजलेत काहीतरी 7 का 8 वाजायला आलेत तरी पण पोरं पतंगी उडवत होते. एवढ्या पतंगी उडवतात ना. आणि लय खाली मांजामध्ये चालायला पण येत नाही कारण की मांजाड आहे पायामध्ये अडकतोय सध्याला. पायामध्ये अडकतोय ना तरी पण म्हणजे पाय बी कापायची लय भीती आहे सध्याला. तुम्ही पण काळजी घ्या. कुठे जात असतील तरी पण आता मकर संक्रांती आता तर झालेली आहे पण तरी पण कुठे जात असतील तर नीट सेफली जावा कारण की मांजाचा असेल ते कापला जाईल परत. मान बिन कापल्याची लेस हे तर नीट जावा सेफली जरा. आता आम्ही घरीच जाणार आहे आता. हातं बितं तर लय कापलेले आहेत. आधी हाताहून बघू शकतात बोटं बिटं एकदम हातं बितं कापली ती बघा. लय म्हणजे लय कापलेत. खाली मांजा पडलाय ना लय पडलेला आहे. अजून पोरं आमची पतंगी उडवतात आहेत बघा. इथं भांडणं झालीत आमची. इथं भांडणं झालीत. पतंग बघा बघा हे बघा पतंग वरती उडवायला लावली. पोरं आता निघालेली आहेत. पोरं निघालेत आमचे दाद्या पण आमचा आहे इथं. पोरं आता गाडीत भरायला लावलेत पतंगी लय कमी राहिलेल्या आहेत. पोरांनी ठेवलेल्या आहेत आणि आता पोरं निघतात आहेत. दर्पण माउंटन ड्यू दर्पण काय बोलशील मग आज मकर संक्रांती होती कसं काय शोधतोय? निशब्द आहे का काय? त्याकडे शब्दच नाहीत आता. शब्दच नाही आता काय होऊ नाही शकत आमचा. बघू आता दाद्याकडे जाऊन विचारतो त्याचा काय आज मकर संक्रांतीचा काय विषय नक्की. दादा मग काय बोलशील मकर संक्रांती होती आज किती पतंगी गेल्या काल्या किती पतंगी गेल्या? 10-12 गेल्या. आणि किती आणलेल्या कर 40 पतंगीमध्ये किती राहिलेत? मोजला किती राहिलं मोजायला लागतील काय? खोटा बोलतो बघा एकटा उडू होता बघा. खोटा बोलतो एकटाच उडू होता. रास पतंगी घालवलेत पोरांनी. अजून पोरं तर लय जण आहे तिथं बघायला घेतलं ना. अजून इथं गर्दी आहे. इथे लय जण पतंगी अजून पण उडतातच आहे. चला निघतो आता आम्ही पण चाललो घरी. आता जातो आणि जरा बघू फ्रेश बिश होईल नंतर कुठला विषय बघू ते जरा जातो. पतंगी बघा एवढ्याशाच राहिल्या आहेत तरी पण 35-30 आहेत. बघू दाद्या बसल्या आमचा. स्पायडरमॅन आता घरी चाललेत सगळी. चला मित्रांनो पुढच्या वर्षी मग खेळत राहा. चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि लवकरच शेअर करा. चला बाय बाय गाईज. पोरं पतंगी गोळ्या वेचून पोरं घ्यायला लावले पतंगी. दाद्याने पोरं ठेवलेली ना ती पोरं आली तिथं पतंगी घेऊन पक्क्या पकडलेल्या. हिसाब करायची आता त्यांचा. तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना. तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना.